ही प्रवृत्ती वाईट प्रवृत्ती आहे, जी बाहेरची येऊन आम्हाला सांगणार तुम्हाला विकत घेतो, या प्रवृत्तीला मात्र बाहेर तुमच्या सीमेच्या बाहेर राखला ही नम्र विनंती करतो. नतमस्तकपणे बोलतो की मला सेवा करायची संधी द्या, काम करायची संधी द्या. आणि गेल्या वेळी पंचायत समितीला आलो, आज पांडुरंगला सुद्धा तिकीट देण्यामागे कारण ते आहे. मी जेव्हा पंचायत समितीला निवडून आलो तेव्हा माझ्या काही अडचणी होत्या की मी काम करत असताना तुमच्या गावामध्ये काही कामं केली असतील, त्यावेळी सत्ता होती म्हणून कामं करू शकलो, पण पंचायत समिती सदस्य म्हणून नाही. हे प्रांजळपणे सांगतो. याचं कारण काय, पंचायत समिती सदस्याला जिल्हा परिषद सदस्य जेव्हा असेल तरच त्याला ते काम करायला ताकद मिळते. त्याला इथल्या ग्रामपंचायतीमधून ताकद मिळाली तरच तो तुमचं कामं करू शकतो. नुसता पंचायत समिती सदस्य म्हणून त्याला नाही. पांडुरंगला निवडून आणताना तुम्हाला सगळ्या गोष्टीला त्याला ताकद देण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य, उद्या ग्रामपंचायत, या सगळ्या गोष्टी आपल्याला जर विकासात्मक काम करायचे तर ठेवायला लागतील आणि त्या पद्धतीने ताकद उभी करायला लागेल. व्यक्ती चांगली असते, काम करण्याची ईर्ष्या असते, परंतु ह्या प्रशासनामध्ये काम करत असताना प्रत्येक गोष्टीवर पावलोपावली अडचणी आहेत. त्या अडचणी मात करण्याची ताकद कधी मिळते, जेव्हा सगळं प्रशासन आपल्या बाजूने साथ देणारे सगळे साथीदार असतात, तेव्हा त्याच्यावर आपण मात करू शकतो. आणि खऱ्या अर्थानं जनतेचा विकास जो अपेक्षित आहे, उद्या एखादी पांडुरंगने ठरवलं टर्मिनल्स उद्या इथं आणायचंय, काय करायचं, त्या आंदोलनामध्ये तुम्हाला सगळ्यांना साथ द्यायला लागेल. इथला नाही तर आमचाच एक कोणतरी माणूस उठणार आणि पांडुरंग पुढे चालतात, त्याचा तंगडा कसा उडूया म्हणून काम करत नाही होणार विकास. तुम्हाला सगळ्या एका ईर्षेने, एका ह्याच्याने, सगळ्यांनी एकजुटीने पाठीशी राहावं लागेल. आणि जर पाठीशी राहिला तर अशा वेळी विकास तुमच्यापासून दूर राहणार. मी अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो, मंदिरात आहोत, या तुमच्या चांगल्या पवित्र जागेत आहे. मळगाव गाव हे तालुक्याचं केंद्रबिंदू होऊ शकतं. दुर्दैवाची गोष्ट आहे, तुम्ही सगळ्या मतदारांनी अगोदर ओळखा, आमचं गाव आमच्यापासून विकासापासून वंचित का, हे प्रत्येकाने अगोदर विचार करा. एवढं चांगलं हायवे ज्या गावामधून जातोय, टर्मिनल रेल्वे स्टेशन ज्या गावामध्ये आहे, असं कुठचं गाव आहे सांगा तालुक्यात, मला सांगा की ह्या ठिकाणी आहे. मग का गाव मागे राहतंय, तर एक सक्षम नेतृत्व नाही म्हणून. आणि ते सक्षम नेतृत्व देण्यासाठी म्हणून पांडुरंगला उमेदवारी दिली. तुम्ही आज त्याच्या पाठीशी तर उभं राहिलं पाहिजे, पूर्ण त्याला ताकद देण्यासाठी म्हणून उभं राहिलं पाहिजे. एक संधी द्यायला पाहिजे की एक तरुण आहे, तडफदार आहे, कुठंतरी आज पाऊल पुढे टाकतोय, त्याच्या मागे राहण्याची एक आज तुम्ही खऱ्या अर्थानं आशीर्वाद द्यायचा तुमच्या हातात आहे. घडवलं तर उद्या घडेल, मळगाव गाव घडेल, मळगावात विकास दिसेल. नाहीतर गेली अनेक वर्ष, मी 5 वर्ष राहिलो, मळगावात काहीही बदल नाही दिसला. त्याच ग्रामपंचायती उलट्या पलट्या, तेच फोडाफोडीचं राशन, तेच पाया ओढण्याचा विषय, आणि आज आपण विकासापासून वंचित. एकंदरीत गणित तिथे शून्य. पण जर बदल हवा तर तुम्हाला पांडुरंग हा पदरात घ्यायला लागेल. आणि ह्या पदला जर घेतला तर आज मी सांगतो की मळगाव गावाची आम्ही सुद्धा दोघेजण जबाबदारी घेऊ की तुमच्या मळगाव गावाचा विकास किंवा आपल्या मळगाव गावाचा विकास कशा तऱ्हेने आम्ही करून दाखवू. हा भविष्यातलं तुम्ही आम्हाला संधी देऊन बघा. टर्मिनल्सचा विषय असेल, आरोग्याचे विषय असतील, आज बाजारपेठेतले विषय असतील, आज अनेक पाणी टंचाईचा विषय असेल. बघा, मला कोणाचा भ्रष्टाचार, मी अनेक वेळा पांडुरंगला सुद्धा सांगलं, मागे काय झाले नको, आम्ही भ्रष्टाचार काय झाला, कोणी केले त्यांनी विषय केले, आम्हाला करून दाखवायचंय. कोणी काय केलं त्याचं उकरून काढायला आम्हाला वेळ घालवायचा नाही. 5 वर्षाचं संधी असते, अशी म्हणता 5 वर्ष जातात. त्याच्यामुळे आम्हाला तुम्हाला विनम्र हात जोडून विनंती करतो, काम करायला संधी द्या. ही प्रवृत्ती वाईट प्रवृत्ती आहे, जी बाहेरची येऊन आम्हाला सांगणार तुम्हाला विकत घेतो, त्या प्रवृत्तीला मात्र बाहेर तुमच्या सीमेच्या बाहेर राखला ही नम्र विनंती करतो. 7 तारीखला मतदान आहे. मतदान 7 तारीखला आहे. मशाल चिन्ह आहे. मशाल चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला भरघोस असं मताधिक्य देऊन निवडून आणा आणि सेवा करण्याची आपली संधी द्या. हेच हात जोडून विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद.